वाढली, देश सगळा विरोध करता एमएसपी वाढवायला. या देशामध्ये फक्त 2च राज्यात कृषी मूल्य आहे, एक कर्नाटकात आणि एक महाराष्ट्रात. बाकी तर अधिकारीच आहेत. आणि महाराष्ट्रातला कृषी मूल्य आयोग मी 1100 किलोमीटर पायी चढून करून घेतलं. उभं झालं नाही, करून घेतलो मी. आणि अध्यक्ष मीच झालोय. कमाल आहे की. आणि तुम्हाला गंमत सांगतो, तुम्हाला वाटेल की कसं झालं. आता भारत सरकारचं कृषी मूल्य आयोग चेअरमन कोण असते, एमएससी पीएचडी ऍग्री. कर्नाटकात तसंच झालं, एमएससी पीएचडी ऍग्री. आता महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोग स्थापन करायच्या वेळा पुन्हा एमएससी पीएचडी ऍग्री बघतील म्हणल्यावर मी तिचे अधिकारी होता म्हणलं त्याच्या पाया पडतं रे, जरा डोळे धक्कर की. ते म्हणजे काय करू. त्यानं काय म्हणलं मला, मी जेव्हा बोंबलून तो काँग्रेसचं सरकार होतं, मी बोंबलो, मी विरोधी पक्ष. सरकारने म्हणलं की आमचं सरकार पुन्हा निवडून आलं की आम्ही कृषी मूल्य लागू करू. आणि म्हणलं मग आमचं आलं तर काहीतरी होईल बघूत म्हणलो. आणि मग जे अधिकारी होता ना त्या अधिकाऱ्याला म्हणलो, ते अधिकारी म्हणला अरे आता हे आयोगाचं घटना कुठे आहे, काय काय. मी म्हणलं सगळे आणतो, तू काहीच करू नको. त्याला वाटलं मी सज्जन आहे, मी घटना वगैरे आणून दिली. पण ते अध्यक्षाचं जे पान होता ना एमएससी पीएचडी ते फाडलो आणि त्याच्यात लिहलो शेती करणारा कार्यकर्ता. त्या अधिकाऱ्याने न बघता सही केलं म्हणून माझं जमलं. कुठं अध्यक्ष असतो, कोण अध्यक्ष लपडे करावं लागतं बाबा. आणि हे काही गोष्टी बोलता येतात, काही गोष्टी बोलता येत नाही. आज मी त्या विषयावर बोलणार नाही, फक्त एक गोष्ट सांगून जातो की राहवत नाही. काय नाव, विभूते. विभूते मला कळतंय. बसा. आता तुम्ही सर्वपक्षीय म्हणून शांत आहे. सर्व समोर बसलेले सन्माननीय, बरं झाले वरून खाली सगळे झाले. ते तुम्हाला मी गुदगुले होत आले, आपल्या बरोबर आले सगळे. भावानो, तुम्ही संजू करपेना बघितलं, ऐकलं. आणि कृषी अधिकारी बोलले, राजू भाऊ बोलले की आज सोयाबीनचा भाग आता परेशान आहे, कुठं पळाव काही कळना गेलाय. आणि खर तर माझं स्वागत सोयाबीननी केलं. ते का बरं केलं मला माहिती आहे. आपली ठोकली तुम्ही. मला हे सरळ कळतंय, परंतु गंमत कशी